आला आला विठ्ठल 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 आला महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुंडरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावद्यजीवधरार्थावतारं कलाकङ्कतेजोधिकामोधिवक्रं खलानिशवादाप्नोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणे कृष्णविवसु संवादभूतोर्गीर्तार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो
श्री वृंदावन कुवा श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारी बरनबू रघुबर बिमल जशु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिकै सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोही अरबु कलेस विकार मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या सेवक झालो तुमच्या लागलो ये चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवेर मर नाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा अमुचे नवल नकावेचू बोलवाया वीन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग यच्चाव जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीनवत्सलदया शुंदू करुणावंत सर्वभूत हितेरतः संत श्रेष्ठ मौली महा वैष्णव जगद्गुरु तुकोबराय यांचा साधा सोपा भौतिकांच्या परिचयाचा 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार तो म्हणजे असा सर्वांचे लाडके सर्वांचे आदर्श गोड असं व्यक्तिमत्व आज शरीर रूपाने जरी आपल्यामध्ये नसतील पण त्यांचे विचार त्यांची प्रत्येकाला असलेली ओढ ही कायम हृदयामध्ये आहे गए हुए कभी आते नहीं उनकी याद आती है गेलेली व्यक्ती परत येत नसते पण त्यांची आठवण आपल्या कायम हृदयामध्ये असते ते सर्वांचे आवडते सर्वांचे परिचित असलेले परमार्थावर ज्यांची अफार अशी श्रद्धा प्रेम आहे ते म्हणजे कैलासवासी वैकुंठवासी दिगंबरराव बळीराम पाटील काळम यांच्या वर्षश्राद्धानिमित्त हे सुंदर असं कीर्तनाचं आयोजन आहे ज्ञानदानही आहे अन्नदानही आहे आणि त्यांच्या समाधी स्थापना हाही उत्सव याच ठिकाणी आहे गोड असं निवेदन आहे दृष्ट लागेल असा कार्यक्रम आहे त्यांच्या पश्चात त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व परिवारातील मंडळी त्यांची कन्या अर्थात दिसायला जरी कन्या असली तरी माझा मुलगा आहे असं सतत महाराजांच्या मुखामध्ये असतं राहत होतं अण्णा प्रेमाने माझा मुलगा आणि माझी मुलगी ही समान आहे दुसरं कोणी नाही एकच माझी आहे पण ती महाराज वाघीणही आहे आणि वाघही माझा असं आहे असं म्हणणारे अण्णा ते म्हणजे आमची उषाताई दिगंबरराव काळम त्यांच्या पश्चात त्यांचे दोन्ही भाऊ विश्वंभरराव बळीराम पाटील काळम परशुराम बळीराम पाटील काळम त्यांचे पुतणे बालाजी लक्ष्मणराव पाटील काळम हनुमंतराव मारुतीराव पाटील काळम त्यांची नात उत्कर्षा बालाजीराव धोंडगे नातू शिव दिगंबर बालाजीराव पाटील धोंडगे आणि त्यांचा सर्व परिवार
एकोप्यानं महाराज वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करून आवर देही कर्मामध्ये आजचं कीर्तन आहे. विठ्ठल आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी, ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली, माझे परमित्र परमादरणीय, आताच 9, 10, 11 3 दिवस झी टॉकीज या मनमंदिरा या कार्यक्रमामध्ये ज्यांचं गोड असं माझ्या कथेमध्ये गायन झालं. आमची शूटिंग झाली 10 दिवस आणि त्यामध्ये गायनामध्ये ज्यांनी सुंदर असं महाराज, ज्यांच्यावर टीम खुश होती सर्व, ते प्रमाण आवडलं नसलं ना ते कट करतात. पण असा एकच गायक म्हणे, महाराज तुमच्या कथेमध्ये असा गायक मिळाला म्हणे, 10 दिवसाच्या कथेमध्ये एकदासुद्धा रिटेक झालं नाही आणि प्रमाण त्यांचं कॅन्सल झालं नाही. आमचे विष्णू महाराज तांदळीकर या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी महाराज आमच्या परिसराचं वैभव, भजन सम्राट, माझे परमित्र परम आदरणीय, लहानपणापासून महाराज त्यांचा असा गोड स्वभाव आहे. आणि त्या परिसरामध्ये ज्यांनी पहिल्यांदा मला नेलं गणेशा केला म्हणजे आमचा गजानन दादा आहे सोनखेडकर, हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. श्री हरिभक्तपरायण त्यांच्यासोबत आलेले आमचे परमित्र श्री हरिभक्तपरायण बाळू महाराज सोनखेडकर आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आपल्या गावचं भूषण माझे परमित्र परमादरणीय श्री हरिभक्तपरायण प्रभाकर दादा या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी काका आहेत, दादा आहेत, आप्पा आहेत, विनेकरी बाबा आहेत, महाराज मंडळी आहे, अपाई पाठीमागं उपस्थित आहेत. पकवजावती ज्यांची गोड अशी साथ आहे, माझे परमित्र परमादरणीय श्री हरिभक्तपरायण. पकवाज क्षेत्रात ज्यांचं उत्तम असं नाव आहे ते आमचे केदार गुरुजी सुगावे या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे आवडते दाजी आमचे लहू महाराज सिरसेकर या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. हा कार्यक्रम वर्षभर नाही अनेक वर्ष आपल्या आठवणीत राहावा. जेव्हा केव्हा आपल्याला हा कार्यक्रम झालेला, आपल्याला बसल्या ठिकाणी आपल्या नातेवाईकाला जे कीर्तनाला आले नाही, जे नातेवाईक येऊ शकले नाहीत, आमचा असा कार्यक्रम झाला हे दाखवण्यासाठी महाराज ज्यांची उत्तम अशी मीडियाची ज्यांनी सोय केलेली आहे. आमचे बाप माणूस कीर्तन यूट्यूब चॅनलही आहे आणि आता थेट प्रसारण लाईव्हमध्ये जे दाखवत आहेत कृष्णा त्यांची महाराज इथं टी व्ही आहे, त्यावरही आपल्याला हे सगळं चित्रीकरण दिसतं आहे. गोड अशी ज्यांची सिस्टीम आहे. आमचे दादा हॉल असल्यामुळं साऊंड लावायला थोडं दिक्कत येते म्हणा, पण अशी गोड अशी साऊंड सिस्टीमही लावलेली आहे. कारण का हे सगळी 1 नंबरची बोलवल्यानंतर 2 नंबरची सिस्टीम जमत नाही. नंबर 2ची म्हणले नाही बरं, नंबर 2 वेगळं आणि 2 नंबर वेगळं, अशी गोड अशी सिस्टीम आहे. कारण का सिस्टीम असली तर आमचं कीर्तन आहे, नाहीतर काही नाही आहे ना. सिस्टीम जर चांगली नसतं तर काय उपयोगाचं आहे पाटील? म्हणजे मोठ्याची पोरगी करायची आणि ऊस तोडायची, तसं कसं जमेल महाराज? सगळं 1 नंबर असं नियोजन आहे. दुष्ट लागेल असा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला सुरुवात करतो, एकदा टाळी वाजवून सर्वांनी भजन करा. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय सांगतात, मर नाही आधी राहिलो मरोनी. माझं मरण मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. मरणाच्या अगोदरही मरून आम्ही राहिलेलो आहोत. अर्थात लक्षपूर्वक ऐका, कीर्तन कळेल. जो व्यक्ती मेलेला आहे, जो व्यक्ती मृत्यू पावलेला आहे, मी मृत्यू पावलोय असं सांगायला तो व्यंकटेभाऊ येत नाही. जो मृत्यू मुखी पडलेला व्यक्ती आहे तो मेलोय असं सांगायला शिल्लक राहत नाही. पण पाटील राहतं का? नाही. मग महाराज तुकोबाराय म्हणतात, मी मरणाच्याही अगोदर मरून राहिलेलो आहे. अर्थात याचा अर्थ आपलं संगती लावत असताना, अभंग म्हणत असताना जरी आपल्याला थोडं वेगळं वाटत असेल तरी याच्या पाठीमागचा भाव आपल्याला लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माणसं काही मरतात, पण मेल्यानंतर महाराज गेले असं त्याचा अर्थ नाही. मेले म्हणजे झालं असं नाही. काही माणसं मरतात पण त्यांच्या इच्छा आणखी पाठीमागं राहत असतात, आणि ज्यांच्या इच्छा पाठीमागं राहत असतात ते महाराज मी मेलोय असं सांगायला शिल्लक राहत नसतात. ज्यांचं देह तादात्म्य तदाकार वृत्ती झालेली आहे, या देहाबद्दल कसली आसक्ती नाही आहे. आयुष्य देवानं दिलंय, हे शरीर काळाचं आहे, याचा आणि माझा काही संबंध नाही
असं ज्यांचा ठाम विश्वास आहे त्यांनीच म्हणावं मरणाही आधी राहिलो मरोनी विठ्ठल. जी ज्ञानवान मंडळी आहे जोपर्यंत आपल्याजवळ देह आहे त्याचा उपयोग करून घेतात आणि देह गेला त्याचं तादात्म्य, त्याचा अधिकार, त्याचा लोभ, त्याचा स्वार्थ सुद्धा ठेवत नाहीत. म्हणजे पाठीमागं कोणतीही इच्छा सुद्धा ठेवत नाहीत. दुसरा वर्ग असा आहे देहही सोडत नाही आणि देहाचा संबंधही सोडत नाही. आणि मला वाटतं याच्यामध्ये पामर लोक येतात. म्हणजे देहालाच देव म्हणून त्याची वाटचाल चालू राहते, मुक्ती मिळवण्यासाठी त्याची वाटचाल चालू नाही. तर त्यांच्या अंतःकरणात महाराज देह हा देव असतो, भोजन ही त्याची भक्ती असते आणि मरण ही त्याची मुक्ती असते. याला पाखंडी असं म्हणतात. लक्षपूर्वक ऐका. त्यांच्या अंतःकरणात असा भाव असतो देह तो देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. म्हणजे अर्थात अलीकडचं सांगायचं झालं पाटील, खाएंगे पिएंगे लेंगे आयुष करेंगे और म्हणा सगळ्याला पाठ आहे. तुम्हाला पाठ नाही असं नाही, सगळ्याला पाठ आहे. खाएंगे पिएंगे लेंगे आयुष करेंगे और थोडा आवाज कमी करा, निको आणखी कमी करायचा दादा. म्हणजे जोपर्यंत देह आहे या देहालाच देव म्हणायचं, भोजन हीच त्याचं भजन आहे आणि मरण हीच त्यांची मुक्ती आहे. याला काही शास्त्रकार किंमत देत नाही. जे माणसं अशा तऱ्हेचं जीवन जगतात, तुकोबाराय सांगतात, ज्याच्या मुखाला नामचिंतन येत नाही, कधी देवाकडे येत नाही, कधी सत्संग ऐकत नाही, कधी कोणती वारी करत नाही, अन्नदान कधी करत नाही, संतांचा सहवास कधी त्याच्या जीवनात लाभला नाही, फक्त आणि फक्त संसाराची चिंता करतो, संसारासाठी वेळ देतो आणि खाऊन 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 एक दिवस नित्य नेमावीन महाराज असंच अन्न खाऊन एक दिवशी मरून जातो. तुकोबाराय म्हणले माणसाच्या जन्माला आले पण माणसं म्हणून नाही मेले, ते महाराज प्राणी म्हणूनच मेले असं त्याला म्हणा. मनुष्यपरी बस काही उपयोगाचं नाही महाराज. मनुष्यपरी कुत्री ते, जसं प्राणी आहार निद्रा भय मैथून ह्या सगळ्या गोष्टी तेही करतात आणि हेही तेच करतात, याच्या व्यतिरिक्त ते काही करत नाहीत. महाराज नाही पायचारी मनुष्य परी कुतारी दे, मनुष्य परी कुतारी दे, मनुष्य परी कुतारी दे. नाही पायचारी मनुष्य परी कुतारी दे, मनुष्य परी कुतारी दे, परी कुतारी दे. पुच्छ नाहीच पायचारी मनुष्य बरी कुतरीते. कुत्र्यासारखं महाराज जगणं आहे त्यांचं. त्या माणसाच्या जगण्याला शास्त्रकार किंमत देत नाहीत. धिक कुलम धिक कुटुंबंच धिक ग्रामम धिक सुतंच धी आत्मानम धिक शरीरंच श्री केवलम परांगमुतम. भगवत नामचिंतनापासून वंचित असलेला व्यक्ती त्याच्या जीवनाचा शास्त्रकाराने धिक्कार केला. आणि असे पाखंडी माणसं भजन कीर्तन त्यांना अजिबात आवडत नाही. हे देहही सोडत नाहीत आणि देहाचा संबंधही सोडत नाही. तिसरा वर्ग असा आहे देह सोडतो पण देहाचा संबंध सोडत नाही. आणि मला वाटतं याच्यामध्ये 90% लोक याच्यातच आहेत. आपण सगळेजण याच्यामध्येच आहेत. आपण देह सोडतो पण देहाचा संबंध सोडत नाही. आणि म्हणून सर आपल्याकडे माणसं गेले ना, कोण बोलाले, आपल्याकडे माणसं गेले ना 2 दिवस जाळून झाले म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी, कुठं दुसऱ्या दिवशी असते कुठं तिसऱ्या दिवशी असते, आहे का नाही. त्याला काय करत जातात सर, काय करत जातात, हां राख सावडायला म्हणतात है ना. हां माणूस मेलाय त्याला सावड्या जातात, पण सावड्या जाताना रिकाम्यातनं जात नाहीत. काय काय घेऊन जातात, बोला बोला बोला, पाठीमागं आवाज यायला ना काका, आवाज यायला ना. सावडा गेले होते का नाही तुम्ही, जातात ना. सावड्या जाताना रिकाम्यातनं जातात का, काय घेऊन जातात, चहा बिस्किट बिडी तंबाखू, हे सगळ्याला कळते बघ.
आहे का नाही महाराज? हे सगळं ज्या ज्या माणसाला जी सवय होती ते पुढे नेऊन ठेवतात. मनुष्य गेला माहिती आहे, आता त्याची राख नेऊन सावडायची महाराज, तरी सुद्धा तिथं नेऊन का ठेवावं लागतं? याचं कारण आहे देह सोडला पण देहाचा संबंध नाही सोडला. विठ्ठल त्या कोल्हापूरच्या भागामध्ये कीर्तन होतं महाराज. मी सतत तिकडं कधी कधी गेलं ना त्या बाबाच्या घरी जायचं आम्ही महाराज. एवढा मोठा गडगंज श्रीमंत होता महाराज तो, एवढा मोठा गडगंज श्रीमंत. त्याचे पैसे सांगू का तुम्हाला? सांगतो तुम्हाला महाराज. त्यानं जर 300 वर्ष जर पैसे खर्चायचं ठरवलं, रोज पैसे जर खर्चायचे ठरले तर महाराज 3,33,000 रुपये जर रोज खर्चले, रोज 3,33,000 रुपये जर रोज खर्चले तर त्याला पैसा समाप्त होण्यासाठी 300 वर्ष लागत होते. एवढा पैसा आहे. तुमचे चेहरे का पडलेत म्हणालो त्याचं सांगालो. आपापले बरं आहे. हां 1.5 लाखाचं सोयाबीन आहे त्याच्यात खुश आहेत आपण, काही गरज नाही आपल्याला त्याच्यात. आता आहे का एवढी श्रीमंती आहे. त्याच्या घरी झोपायला गेलो होतो महाराज मी. ते कोल्हापूरची भाषा. मी म्हणलं काका मला झोपायचे. ते म्हणे महाराज आमासनी ठाऊक आहे तुम्हाला आराम करायची या. तिकडची भाषा. मी म्हणलं हो आराम करायची. एका रूममध्ये नेलं महाराज, गादी होती त्या गादीवर बसलो मी. मी म्हणलं अहो इथं झोपू का? म्हणे इथं झोपा महाराज. मी म्हणलं अहो झोपायचं आहे पण कुठं फॅन दिसत नाही, AC दिसत नाही, काही दिसत नाही, असं कसं झोपायचं, गरमी होईल ना. ते म्हणे महाराज तुम्ही फक्त झोपा. मी लगेच त्या गादीवरती झोपलो. मी म्हणलं अहो गरमी व्हायला लागली. ते म्हणे महाराज 5 मिनटं थांबा, बघा म्हणे कसं होतं रूममध्ये. आणि खरं सांगतो पाटील 5 मिनटामध्ये ती रूम आपोआप थंड झाली. म्हणजे ते पलंग ती गादी तशी होतीच ती ऑटोमॅटिकची. एवढी थंडगार झोप लागली. आणि मग मात्र महाराज 4-6 महिने गेले आणि पुन्हा एकदा त्याच्या घरी गेलो. घरी गेल्या ते मला म्हटले महाराज आमासने ठाऊक आहे तुम्हाला आराम करायची या. मी म्हणलं हो आराम करायची या. त्या रूममध्ये गेलो. आता झोपणार. मी म्हणलं काका आता पांघराय तरी द्या, आता थंडीचा महिना आहे काहीतरी लागतं. ते म्हणे महाराज झोपा. म्हणलं अहो गेले बारीस आलो होतो गेल्या वेळेस किती थंड होतं या रूममध्ये, आता थंड नको आहे मला, आता गरमी पाहिजे, पांघरा काहीतरी द्या. ते म्हणे महाराज पांघराची सुद्धा गरज नाही, तुम्ही फक्त गादीवर झोपा. मी गादीवर झोपल्या 5 मिनिटात ती गादी गरम झाली. काय असेल भारी काका पाटील. उन्हाळ्यात गेलो गादी थंड झाली, हिवाळ्यात गेलो गादी गरम झाली. उन्हाळ्यात गेलो नाही कशाला लबाड बोल. 2दाच गेलो होतो मला, पण ते म्हातारं मेलं. पण महाराज आम्ही त्याच्या घरी गेल्यानंतर लोकांनी सांगितलं महाराज बाबा गेले. आम्ही गेलो महाराज. जिकडं आपल्याकडे जसे वर्षश्राद्धाचे कीर्तन असतात, तेरवीचे कीर्तन असतात ना, तिकडं दशकिरीचे कीर्तन असतात 10व्याच्या दिवशी. आणि तिकडं कीर्तन जास्त ठेवत नाहीत, प्रवचनं जास्त ठेवतात. महाराज पुढं बसले आणि महाराज सुरू झालं प्रवचन. आता प्रवचन म्हटलं की किती तास असतं? 1 तास. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, माळेगाव हां त्याला वेळ नाही. हो वाईटाला वेळ नसतो महाराज, चांगल्याला वेळ असतो. बाकीचं तर काय ते एवढं झालं महाराज. 1 तासाचं प्रवचन 1.5 तासावर गेलं, 1.5 तासाचं 2 तासावर गेलं, 2 तासाचं 2.5 तासावर गेलं. आता व्यंकटी भाऊनं आपलं साईनाथ भाऊनं सांगितलं महाराज आपल्याला 2 तास कीर्तन असं मस्त निवांत करायचं, बरं गडबड करू नका म्हणे. कीर्तन 2 तास आहे बरोबर आहे त्यांचं. पण आता ज्यांनी बोललं होतं त्यांच्याकडे त्यांनी इशारा केला, अहो प्रवचन 1 तासाचं होतं 2 तासापर्यंत गेलं, आता सोडू का? त्याने सांगितलं नाही महाराज आणखी वाढवा. आता 2 तासाचं 2.5 तासाकडे गेलं. पुन्हा त्यांनी बघितलं, ते म्हणे आणखी 5 मिनटं वाढवा. 5 मिनटं म्हणता 15 मिनटं झाले. पुन्हा 3 तासाचा जवळजवळ प्रवचन गेलं. 8 ते 9चं प्रवचन आता कुठपर्यंत गेलं? 11पर्यंत गेलं. तरी त्याच्याकडे बघितलं, ते म्हणलं आणखी अर्धा तास वाढवा. की आता महाराजांना किती वाढवायचं हो? महाराजाचा फुटबॉल उघडा पडला. झाला काळ त्याला धन्यवाद. ते काय आता महाराज विहिरीतलं पाणी संपलं, आता काय गाळ उपसायचा का? किती वाढवायचं? वाढू किती वाढवायचं मग सांगा ना. आता सगळं झालं तरी सुद्धा प्रवचन वाढता येत नाही. आता काय करावं? एक साहेब आले होते, त्या सेवकाने उठवलं, म्हणे महाराज चला साहेबाचं आणि तुम्ही 2 जण दर्शन घ्या बाबांचं. म्हणलं ठीक आहे घेतो. ते साहेब आले. साहेब म्हटले मला दर्शन काय घ्यायची काही गरज नाही, मला दर्शन घ्यायची गरज नाही. ते म्हणे माझा काही संबंध नाही, उगाच लोकाला बरं वाटावं म्हणून मी आलेलो आहे. बघा तुम्ही, ते लोकाला बरं वाटावं म्हणून मी आलेलो आहे, काही संबंध नाही. म्हणे नाही पण आमची इच्छा आहे तुम्ही उठा. ते उठले महाराज, जवळ आले आणि त्या साहेबाच्या कानात काहीतरी त्या माणसानं सांगितलं, मला काय ऐकू आलं नाही.
पण महाराज त्यांनी असे हळद कुंकू वाहिलं, दूध पाजलं आणि दोन्ही हात जोडे आणि पाठीमागं सरकत असताना एकच शब्द उच्चारला, पाटील तुम्ही गेलात, तुमची कीर्ती अजरामर आहे, पण तुम्ही पाठीमागच्या संसाराची अजिबात चिंता करू नका. मी तुम्हाला वचन देतोय, तुमच्या रानातला ऊस म्हातारी म्हणजे ऊसाव तुरा निघण्याच्या अगोदर कारखान्यात न्यायची जिम्मेदारी माझी, मी वचन देतोय असं म्हटलं. बाजूला सरकल्या 10 कावळे आले. अर्थात एवढं करून सुद्धा, सर्व होऊन सुद्धा, गेल्यानंतर सुद्धा ज्यांची इच्छा पाठीमागे राहते याला म्हणतात देह सोडला, पण देहाचा संबंध नाही सोडला. पण चौथा महाराज वर्ग असा आहे, देह सोडण्याच्या अगोदरच ज्यांनी देहाचा संबंध सोडलाय तो वर्ग म्हणजे संतांचा आहे. आणि महाराज तुकोबराय सांगतात, आमचं मरण आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं, याचं कारण आहे आमच्या देहाचा संबंध आम्ही आमच्या देखत आमचा देह मेलेला आम्ही पाहिलाय. मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी. मग केले मने होते तैसे, मग केले मने होते तैसे. आता तुम्ही आता तुम्ही मग केले मनी होते तैसे, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही मरोनी, मग केले मनी होते तैसे. याला म्हणायचं देह सोडण्याच्या अगोदर देहाचा संबंध संतांनी सोडला. आपण देह आहे तोपर्यंत संबंध महाराज प्रस्थापित करतो, काय हरकत नाही, पण देह सोडताना तरी यांचा संबंध आपण सोडला पाहिजे. खरंच या जगतामध्ये महाराज अंतिसमयी आपल्या ठिकाणी कितीही पैसा असू द्या, किती नातेवाईक असू द्या, किती जवळचे असू द्या, शेवटी ज्यावेळेस आपण महाराज मरणाच्या दारात जातो, यमराज आपल्याला गळफास टाकतो, त्यावेळेस आपलेच आपल्याला दूर उभा टाकून बघत असतात. पण त्या तावडीतून, त्या व्याधीतून आपल्याला कोणी सोडवत नाही. आणि ज्यावेळेस महाराज काळ जवळ येतो त्यावेळेस आपण कितीही कोणाला हाका मारा, काहीही करा, तिथं सोडवण्यासाठी अजिबात एकही मित्र, एकही नातेवाईक कोणी तिथं महाराज येत नाही. आणि तिथं सोडवण्यासाठी कोण येतो महाराज? एक चक्र पाणी वाहतुनिया, वाहतुनिया, एक चक्र पाणी वाहतुनिया, एक चक्र पाणी वाहतुनिया, एक चक्र पाणी वाहतुनिया. तुका मने तुला सोडविना कोणी, तुका मने तुला सोडविना वेळेला महाराज आपल्या जवळचे कोणीही सोडवता
कामाला येत नाहीत. म्हणून महाराज अंतकाळी आपल्या संकटावर मात करण्यासाठी आणि त्या दुःखातून सोडवण्यासाठी एकच सगा, एकच सोयरा, एकच पाहुणा, एकच मित्र, एकच आपला जवळचा सखा असतो, त्याचं नाव आहे भगवंत. आणि महाराज शेवटी भगवंतानं आपल्या संकटातून मुक्ती मिळावी याच्यासाठी त्याचं आयुष्यभर भजन करावं लागतं. त्याचं भजन याच्यासाठी करायचं आयुष्यभर. याच्यासाठी करायचं की शेवटच्या वेळेला का होईना ते आपल्या मदतीला आला पाहिजे, याच्यासाठी रोज भजन करायचं. दिगंबर अण्णांनी महाराज आयुष्यामध्ये आपल्या संसार करत 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 परमार्थ केला. शासकीय नोकरी करत 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 मी इतिहास त्यांचा महाराज ऐकला. काय सुंदर त्यांचा इतिहास आहे, काय जीवन आहे महाराज. लक्षपूर्वक ऐका. अहो गरीब कुटुंबातून आपला महाराज उदरनिर्वाह कसा करावा याची पंचायत, आणि एवढ्या गरिबी परिस्थितीतून शिक्षण घेऊन आपण एका पदावर जाणं हे त्यांच्या जीवनातली सर्वात मोठी क्रांती होती. नुसता एक ऑफिसर होऊन नाही, भोकर तालुक्यामध्ये महाराज त्यांनी ड्युटी केली. पण ड्युटी करत असताना ज्यावेळेस दिगंबर अण्णा नांदेडला गेले राहण्यासाठी, पण नांदेडला गेले, मी ड्युटी करतोय, मी एक अधिकारी आहे, मला पगार आहे, मी पैसेवाला आहे, या अहंकारामध्ये या गुरमीमध्ये न राहता ही ऐश्वर्य हे सगळं माझ्या देवानं मला पदरात टाकलंय. आणि तेच महाराज त्याचे उपकार समजून दिगंबर अण्णा रोज त्या मंदिरात भजनासाठी जात होते, काकड्यासाठी जात होते महाराज. हे आपण शिकण्यासारखं आहे. कारण का जीवन जगत असताना आपल्या संसारामध्ये आपला वेळ जातोय यात नवल नाही, पण त्या 24 तासापैकी 1 तरी तास आपण भजनाला देणं, तर त्या जीवनाला आणि त्या गेलेल्या काळाला, त्या गेलेल्या दिवसाला त्याला किंमत आहे. जर 24 तासातले जर आपण 1 तास जरी भजनात देत नसलो, गेलेले 24 तास तुमचे व्यर्थ आहेत. विठ्ठल तुकोबरा ते सांगतात, या देहामध्ये असताना या देहाचं जास्त काही महाराज याचं संबंध जास्त ठेवायचे नाही. संबंध ठेवायचे जोपर्यंत याची गरज आहे तोपर्यंत याचे संबंध ठेवायचे. याचा संबंध सुटला बस आपण महाराज तदाकार वृत्तीला कसं जाता येईल याचं महाराज विचार केला पाहिजे. कारण का आपल्या शरीराला मरण आहे, आत्म्याला मरण नाही. जीवन देखे मरण, जीवन देखे मरण, ए धरी नवी साडी जीर्ण, हरी नवी साडी जीर्ण, ए संचित प्रमाण, संचित प्रमाण, शुभाशुभ अशुभासी, जीवन देखे मरण, 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 विधरी साठी जीर्ण, धरी धरी साठी जीर्ण, हे संचित प्रमाण, शुभाशुभ अशुभासी, संचित प्रमाण, शुभाशुभ अशुभासी. जीव देखे जीवन न देखे जीव न देखे मरण, नभी धरी सांडी जीर्ण, वा नभी नभी धरी धरी सांडी जीर्ण. संचित प्रमाण, शुभ शुभ शुभाशी. क्या बात है महाराज. आत्मा हा मरण पाहत नाही तर काय करतो आत्मा. आत्मा ही कुडी अर्थात हे शरीर म्हातारं झालं, जुनं झालं, या शरीराचा त्याग करतो, दुसऱ्या महाराज शरीरामध्ये प्रवेश करत असतो. माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. तसंच आहे महाराज. आपण त्या जीवाला सहज म्हणतो, अहो त्या माणसाचा जीव गेला. बोलताना आपण म्हणतो त्या माणसाचा जीव गेला. खरं सांगा, जीव गेला का त्याचा देह गेला? हा
नयनम छिदंती शस्त्रांनी नयनम दहती पावका. आत्म्याला मरण नाही, ते तुटत नाही, बाधित होत नाही, मला शाश्वत असलेला जीव आहे. मग त्याला आपण जीव गेलो कसं म्हणतो, म्हणायला म्हणतो, पण हसायला जीव जात नाही. फक्त तो जीव या कुडीला, या शरीराला सोडून दुसऱ्या शरीराचा आधार घेत असतो. तर आपण महाराज याच शरीरातून जीव जात असताना मग मात्र आपण त्याच्यासाठी महाराज आटापिटा केलेली असते. म्हणून आपल्याला त्याच्याजवळ महाराज जास्त जवळ गेलं की दुःख वाटायला लागतं. पण शरीर पाहिलं तर हे आपलं नाही, शरीरही आपलं नाही. देह तो आणला पाचाचा उसना. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, गेला एके ठाई मेळ, गेला एके ठाई मेळ, लावणी संभळ, लाविला संभळ, अहंकार त्या पाठी. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, गेला एके ठाई मेळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ केला एक ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. पंचमहाभूत कोणते कोणते आहेत पाटील? पंचमहाभूत कोणते कोणते आहेत? हा, आपण सांगितले बाबा. पंचमहाभूत कोणते कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि काय छाप. चुकलं का? कायच्या पहिल्यापासून आहे. पहिला काय छापच आहे म्हणतो, लय अवघड झालं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. गायछाप नाही बरं. हे महाराज, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूताचा एकेठाई देवानं मेळ केलेला आहे. पण महाराज हे उसनालेलं शरीर आहे, तरी सुद्धा याच्याबद्दल किती आपल्याला अहंकार आहे. हो, किती अहंकार आहे, किती अहंकार आहे महाराज. माणसं चलत असताना सुद्धा महाराज डोलत चालतात. नाही नाही, मनामध्ये सतत अहंकाराचं घर त्यांच्या मनामध्ये असतं महाराज. आम्ही कीर्तनाला कुठे गेलं, लोक आम्हाला सांगतात महाराज हे आपल्यामुळं झालं, ते आपल्यामुळं झालं, हे आपल्यामुळं. अरे तू काहीच करत नाही रे, तू निमित्ताचा धनी आहे, तो सगळा करणारा तो आहे. पण आपण म्हणतो मी केलं. एका ठिकाणी तर गेलो विष्णू महाराज, ते म्हातारे माणसाला बोलायचा नाद असतो जास्त. ते म्हणे महाराज हे इथंपासून ते नदीपर्यंत सर्व शेत माझ आहे. वा, चांगली गोष्ट आहे. म्हणे 2 मजली इमारत ही माझीच आहे आणि मीच तयार केलेली आहे, म्हणे मीच बांधलेली आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे. दारामध्ये 4-5 गाड्या होत्या, म्हणे महाराज या सगळ्या गाड्या माझ्या आहेत. म्हणजे चांगली गोष्ट आहे. आता एवढा परिचय करून दिल्यानंतर शांत बसाव की. मी सोपाशीवर बसलो आणि त्याची सून आली. किती गर्व करतात माणसात. आणि सूनबाई देखत म्हणला महाराज अशा 3 सून आहेत म्हणे मला, ही सगळ्यात मोठी सून आहे. हिचं लग्न होऊन 10 वर्ष झालेत, पण मी हिला एकदा सुद्धा आणखी घराच्या बाहेर काढलं नाही. 2 टाईम महाराज भाकरी जे खातात ना ते माझ्या जीवावर खातात म्हणे. आता मी असाच 12 का फिरणार महाराज. मी म्हणलं ताई जे तुमचे मामाजी बोलतात ते खरं बोलतात का? ती ताई मला म्हणे महाराज, तिनं असं चहाचं तबक खाली ठेवलं आणि मला म्हणते महाराज आमचे जे मामा बोलतात ना 100% खरं बोलतात. माझ्या लग्नात 10 वर्ष झालेत, मी घराच्या बाहेर निघले नाही. लाडामध्ये आम्ही राहतो. 2 टाईमची भाकर सध्या जी आम्हाला मिळाली ना महाराज, ते सगळे उपकार आमच्या मामाचेच आहेत. 2 टाईमची भाकर ही मामामुळंच आम्ही खाता. उद्या जर मामा मेले तर गुलाबजामुन तळता. अरे कुठं घेऊन बसला गर्व तू? अरे कुठं घेऊन बसला तू? अरे या जगतामध्ये सर्व लोक असेच आहेत. हे आपल्याला ज्या दिवशी कळतं ना त्या दिवशी महाराज आपले डोळे उघडतात ना त्यावेळेस मात्र आपली वेळ निघून गेलेली असते. पण जोपर्यंत हातात वेळ आहे तोपर्यंत सावध जा आणि सावध होऊन या भजनाला लागा. कारण का शेवटी सुद्धा हे भजन तुमच्या उपयोगाला येणार आहे, बाकी काही उपयोगाला येणार नाही. विठ्ठल विठ्ठल शरीर उसणं आलेलं आहे हे आपल्याला कळत नाही. पण संत महात्मे सांगतात
या शरीरावर आमचा अधिकार कसलाही नाही. आम्हाला याचं सगळं शाश्वत ज्ञान माहिती आहे, यथार्थ ज्ञान आम्हाला माहिती झालंय. याची लाड किती केली तर एक दिवस देह जाईल, 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 देह जाईल. प्रमाण देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाईल अशी काळो बघाईल, देह जाईल, जाईल अशी काळो बघाईल, देह जाईल, देह जाईल. एक दिवस शरीर हे महाराज सोडून आत्मा निघून जाणार आहे, हे फक्त आपल्याला ऐकताना बरं वाटतंय. आणि इथून गेलं की महाराजाचा धंदाच आहे म्हणायचे, आहे का नाही महाराज? हे संत महात्म्याची अवस्था सांगतोय. संत महात्मे सांगतात महाराज सगळे जाणार आहेत, इथे कोणीच राहणार आहे. येथे नाही उरो आले अवतार, ये रे ते पामर जीव किती. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्राठ्यांशी. 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासी. आज्या गेला पंजा मेला, बाप मसना नेला. आज्या गेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठ बाया पाठी भय आले मोठे. हो आपल्या पाठीमाग काळाचं भय आहे, सावध व्हा. आणि संत महात्मे महाराज हे देह जाण्याच्या अगोदर सावध झाले. म्हणून तुकोबाराय सांगतात मर नाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आमच्या मनात होतं तेच आम्ही केलं. बघा ना तुकोबारायचं कसं मरण आहे. ज्याचं पृथ्वीवर सगळ्यात मोठं राज आहे त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. 100 मोल आहे धृतराष्ट्राला. पण ज्यावेळेस धृतराष्ट्र महाराज पांडवाचं युद्ध झालं, पांडव विजयी झाले आणि पांडव राजसिंहासनावर बसल्यानंतर आणि मग मात्र महाराज त्यावेळेस भीमदादा जवळ जायचा आणि भीमदादा म्हणायचा, ए म्हाताऱ्या, ए म्हाताऱ्या, तुझं जे खाणं खातोयस ना हे सगळं आमच्या जीवावर खातोयस रे. बघ हे तुझ्या पोरायचं अन्न आहे. असं एक एक शब्द टोचू टोचू बोलायचा. महाराज धृतराष्ट्र खायचा पण या चिंतेमुळे वाळून जायचा. धर्मराज म्हणायला लागले, काका काय झालं, काय कमी आहे? धृतराष्ट्र म्हणायचा काही कमी नाही रे, पण भीमदादा जेवणाच्या अगोदर मला असं बोलतोय उलट, पण याच्यावर मला आता काही सुचत नाही काय करावं. भीम तुम्हाला बोलतोय का? धर्मराज गेले आणि धर्मराज म्हणतात, भीमा काकाला जेवण्याच्या अगोदर भेटायचं नाही. भीमाचं डोकं उलटं होतं. भीम म्हटला, दादानं सांगितले जेवायच्या अगोदर भेटायचं नाही. हे ना जेवण झाल्यात भेटायचं म्हणायचं, काका खाल्लात का, आमच्या जीवावर खाल्लात असं म्हणायचं. महाराज असं बोलल्यानंतर काही बरं वाटेल का हो माणसाला?
बरं वाटेल का पाटील? घरी जर माणसानं जेवायला नेलं, आपुरगीनं जर जेव घातलं तर माणसाला बरं वाटतं महाराज. आणि एखाद्या माणसानं आपल्या जेवायला बोलवलं, आता काही माणसं आम्हाला बोलवतात जेवायला. आता आपल्या परिसरामध्ये खूप आपले आदर करतात, पण ज्यांना काही माहीत नसतं, सांगली सातारा तिकडे गेलं ना लांबच्या लोकांना, काही महाराज काही जास्त कळत नाही. आणि मग महाराज ते जेवायला आम्ही बसलं ना, पायावर पाय देतात, असं पायावर पाय ठेवून सोफा सेटवर बसलात. आणि आम्ही जेवायला बसतो खाली, हे बसतो वरी, आणि तेवढ्यामध्ये बायकोला म्हणतो वाढ वाढ, हेला भेटत नसतंय. हलकड समजला का काय तो काय नाही, जाग्यावर किंमत मोजतो. लय अवघड आहे हो माणसं. महाराज लोक दिसले की त्याला किंमतच न दिल्यासारखं करतात. ते पुण्यामध्ये विष्णू महाराज, आम्ही मॉलमध्ये गेलो होतो पुण्यामध्ये. आणि मॉलमध्ये गेलो महाराज, आणि आपण कुठेही जाऊ आपला पोशाख आपण बदलत नाही, हे धोतर हे सगळं असं पाटील मॉलमध्ये पुण्याचे. आता पुण्याच्या मॉलमध्ये असं काय लिहिले काय धोतरवाल्याने येऊ नये म्हणून? मी सरळ मॉलमध्ये गेलो, पण त्या मॉलमधली सगळी पब्लिक माझ्या धोत्राकडे बघायला लागली आणि हसायला लागले. मला हसू द्या, काय करायचं, कोणी हसतेच की. कारण का तिथं महाराज सगळे आता पुण्यामधले सगळे स्टँडर्ड लोक, कमी कपडे घातलेले, ते सगळे हसायला लागले. 2 पोरी माझ्या समोर उभा टाकल्या आणि मला म्हणतात बघा काकाचं धोतर कसं आहे. काका महाराज माझ्याकडं बघून हसत होत्या, मला याचा राग आला नाही, पण या टोपीकडे या धोत्राकडे बघून जास्त हसत होत्या, याचा मला जास्त राग आला. मी शॉपिंग केली, ते पाठीमागत माझ्या फिरत फिरत येत होते महाराज, नुसतं हसत होते माझ्या तोंडाकडे बघून. मी सगळं बघू दिलं. आणि ज्यावेळेस त्या 2 पोरी आल्या त्या काउंटरला, आणि त्या काउंटरच्या पोराला सुद्धा म्हणायला लागल्या, हे बघा ना यांचा ड्रेस कसा आहे, किती गरीब दिसतात. ते कोण म्हणती? ती पोरगी. कोणाला म्हणली? त्या काउंटरवाल्याला. ते शब्द माझ्या कानावर आले, माग मात्र मला राग आला. मी जवळ गेलो मी त्या काउंटरदारला म्हणलं, तुझ्याकडं पैसे किती आहेत रे? ते मला व्यवस्थित आहे. तुला पगार किती आहे म्हणलं इथं ते बिलं करायला? ते म्हणलं महाराज आपली पगार 12,000 रुपये आहे म्हणे. त्या 2 पोरी होत्या ना पाटील, त्या 2 पोरीला बोलून घेतलं. मी म्हणलं ताई इकडे, तुला पगार किती आहे? ते म्हणे महाराज मला पगार 18,000 रुपये. दुसरीला विचारलं तुला किती पगार आहे? ते म्हणे महाराज मला 16,000 रुपये पगार आहे. मी म्हणलं मला गरीब समजता, तुमच्या तिघाची बेरीज करा, किती होती मला सांगा, तेवढा रोज मला रोज आहे म्हणलं. लक्षात घ्या. अर्थात मला सांगायचं काय, या जगतामध्ये आपण एकमेकाच्या बघण्यावर, एकमेकाच्या याच्यावर त्याच्यावर आपलं सगळं चाललं आहे. आपल्याला श्रीमंती किती आहे हे उपयोगाचं नाही, आपलं पद कोणतं आहे हे उपयोगाचं नाही, आपल्याला संसारामध्ये किंमत किती आहे हे महत्त्वाचं नाही. तर शेवटी ज्या ठिकाणी जायचं आहे आणि ती महत्त्वाची ताकद काय ती आपल्याकडे किती आहे याचं आपण सर्वांनी महाराज चिंतन केलं पाहिजे. आणि तिथं गेल्यानंतर बाकीचा पसार आपल्या उपयोगाला येणार नाही, तर तिथं एकच उपयोगाला येणार आहे, ते म्हणजे आपलं नामचिंतन. धतराष्ट्र हरी भक्ती परलोकी येईल गावा, हरी भक्ती परलोकी येईल गावा, हरी भक्ती परलोकी येईल गावा, हरी भक्ती परलोकी गावा. सोडविलय वाजोनिया, सोडविलय वाजोनिया, वंदू चरण राज देऊ उतरावळी, वंदू चरण राज देऊ उतरावळी. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया. महाराज तिथं परलोकामध्ये बाकीचं तुमच्या उपयोगाला येणार नाही, म्हणून भजन करा. एवढा मोठा धृतराष्ट्र सगळं त्यागून महाराज या भीमाच्या बोलण्याला कंटाळला आणि जंगलामध्ये निघून गेला. ज्या जंगलात गेला त्या जंगलाला आग लागली. चटके लागून बाळू महाराज याचा मृत्यू आहे. तो एका वेळेचा या पृथ्वीचा राजा आहे. याच्या उलट ऐका शेवट, याच्या उलट ऐका जीवन, याच्या उलट ऐका तुकोबरायचं जीवन. तुकोबरायच्या संसारामध्ये काही नव्हतं, सगळ्याला माहिती आहे. तुकोबराय सांगतात महाराज माझ्या घरी काही सुद्धा नाही, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती, नांद नुकायसी सांगा.
तुकोबऱ्याच्या घरी महाराज काही नव्हतं, पण तुकोबऱ्याचा महाराज ज्यावेळेस अंतकाळ बघा, तुकोबऱ्या साक्षात सांगतात आता मला जायचंय. गावकऱ्याला विनंती करतात माझ्यासोबत तुम्हाला कोणाला यायचंय का? गावकऱ्याने सांगितलं आम्हाला तुमच्यासोबत यायचं नाही. गावातल्या लोकांनी तर तुकोबऱ्याचं ऐकलंच नाही. स्वतःच्या पत्नीला विचारलं, आवले तुला माझ्यासोबत यायचंय का? तिनं सांगितलं मला सुद्धा यायचं नाही. तुकोबऱ्यानं गावात दिंडी काढली. तुकोबऱ्याच्या घरची परिस्थिती बघा, तुकोबऱ्याच्या घरी काहीच नव्हतं, पण शेवट बघा तुकोबऱ्याचा, भजनाची ताकद बघा. जगाचा मालक तुकोबऱ्याला नेण्यासाठी आला आणि या पृथ्वी तलावर एक आश्चर्य झालं. आतापर्यंत स्वतःचा देह कोणीच वैकुंठाला घेऊन गेले नाही, पण या गोष्टीला अपवाद माझे तुकोबरा आहेत. आपला देह घेऊन जे वैकुंठाला गेले त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. हा शेवट आहे. आणि एवढं गोड शेवट कशामुळे होतो? तुकोबरा सांगतात आमच्या अंतःकरणात, आमच्या जीवनामध्ये आम्ही देव आमचा सखा केला आणि याच आमचं नवल वाटायला लागलं. कारण का जगाचा मालक आतापर्यंत कोणाला आला नाही, देहही कोणाला नेला नाही, पण मी तोही देहही नेला आणि देवाबरोबर मी बसून चाललोय. हेच आमचं नवल आहे. आणि आमच्याविषयी जर तुम्ही बोललात तर तुम्ही किती बोललेलं सगळं वायफट आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही जे केलंय ते तुम्ही करू शकत नाहीत. हेच आमचं नवल आहे. अभंगाचं दुसरं चरण. तुम्ही पहा आमुचे नवल, आता तुम्ही पहा आमुचे नवल, आता तुम्ही पहा हेच नवल आहे. जे तुम्ही करू शकत नाही तेच आम्ही केलेलं नवल आहे. आणि आमच्याविषयी जर तुम्ही बोलत बसलात तर ते वायफट जाणार आहे, व्यर्थ जाणार आहे. नका वेचू बोल वाया वेल. वाया जाणारे जर बोल असतील, वायफट बर बोलणं जाणार असेल तर त्यांच्याविषयी आपण बोलून काही उपयोगाचं होणार नाही. तुकोबरा आहे तुम्ही एवढं केली क्रांती. तुकोबरा म्हणतात ही आमच्या जीवनातली आमची क्रांतीच आहे. मग ही क्रांती आमच्या जीवनात येऊ शकणार नाही का? तुकोबरा म्हणले तुम्ही आमची बरोबरी करू शकणार नाही. याचं कारण आहे तुम्ही भयभीत नारी आहात. कारण का? आणि भयभीत माणसं असं वैराग्यशील जीवन जगू शकत नाहीत. अर्थात आमच्या स्तरावरती तुम्ही येऊ शकत नाहीत. कारण का तुम्ही या संसाररूपी सागराला भिनारे माणसात अर्थात भागुबाई आहेत. आणि त्याच्यामुळं तुमची न आमची बरोबरी होत नाही. अभंगाचं तिसरं चरण. तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी, 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 तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी.
तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी, कैसे संग सरी तुम्हा आम्हा. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वायावीन. संतांची बरोबरी आपल्याला करणं शक्य नाही, कारण का आपण संसारातून मायेतून बाजूला होणं शक्य नाही. म्हणून संतांची आपण बरोबरी करू शकत नाही. आणि ज्यांनी या देहाचा संबंध सोडला, या संसाराचा संबंध सोडला, त्यांचं मरण त्यांनी डोळ्यानं पाहिलेलं आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. माझ्या जीवनात जेवढं काही मला मिळवायचंय ते मिळवलेलं आहे, आणि मला जे प्राप्त करायचं आहे मी प्राप्त केलेलं आहे. आता काही कमवायची, आता काही राहायची, आणि आता काही जगण्याची काही इच्छा राहिली नाही. मी आलोय पाहुण्यासारखा, एक दिवशी पाहुण्यासारखा निघून जाणार आहे. पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी, जोरी प्राचीनाची दोरी. दिगंबर आनंदने सुद्धा आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत 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 महाराज संसारही केला, आणि संसार करत 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 परमार्थही केला. आणि शेवटच्या काळामध्ये सुद्धा आपला देह जाणार आहे हे कळालं त्याच्या अगोदरच आपली महाराज जे काय आपल्या मनातली इच्छा आहे आपल्या मुलीकडे ती व्यक्त केली. आणि मुलीला सांगितलं, हे सगळे वचन तू घे, आणि हे सगळे मला वचन तू दे. एक 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 वचन त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलीकडून, आपल्या महाराज सगळ्या पुढच्या उत्तराधाऱ्याकडून, म्हणजे अर्थात त्यांचे पुतणी असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांची लेक असेल, त्यांच्याकडून वचनं घेतले. याचा अर्थ आहे आपल्या मनामध्ये काहीच इच्छा ठेवून ते गेलेले नाहीत. देह तर जाणार आहे सगळ्याला माहिती आहे, एक दिवस सोडावं लागतं हे माहिती आहे. गरुड पुराण असं सांगतं, शरीर एकदा सोडलं ना त्याला 1.5 तासामध्ये तयारी करावी लागते, आणि 1.5 तासात तिथं नेऊन ठेवावं लागतं, आणि 3 तासात त्याला बस. आता महाराज पुढे सगळ्याला माहिती आहे, गरुड पुराण असं सांगतं 3 तासाच्या नंतर ठेवायचं नाही. पण आपण ठेवतो, आता नातेवाईक लांब लांब राहायला लागले, आता काही ते यायला वेळ लागतो म्हणून ठेवतो. शास्त्र असं सांगतं महाराज, लक्षपूर्वक ऐका. मला वाटतं उषाताईनीच अग्निकाष्ट दिला वाटतं. हां, एक आदर्श परंपरा आहे महाराज. आणि तुम्ही म्हणताल आता ज्यांना माहिती नाही त्याला लोकांना वाटेल असं मुलीनं कसं दिलं, असं नाही बरं, ध्यान ठेवा. गरुड पुराण सांगतं, आपल्याकडे जर आपल्याजवळ जर मुलगा नसेल तर आपल्याला आपल्या मुलीला महाराज तिथं शिकाळ धरायला परवानगी देतं. जर मुलगी जरी नसेल तर मग महाराज त्याच्या पुतण्याला आहे, पुतण्या जरी नसेल तर त्याच्या महाराज जवळच्या सोयऱ्याला आहे, आणि जवळचा तिथं जर कोणी सोयरा नसेल तर त्याच्या मित्राला सुद्धा त्याला अग्निकाष्ट देता येतो, असं शास्त्र आहे. पण महाराज इथून पुढं ध्यान ठेवा, आपल्या वडिलांना, आपल्या आईला अंत्येष्टी देत असताना काळ्या पॅन्टीवर कधी देऊ नका, ही सगळ्याला विनंती आहे. काळ्या पॅन्टीवर देऊ नका, पट्टे घालून देऊ नका, कारण का हिंदू धर्म संस्कृती सांगते 16 संस्कार सांगतात, आणि त्या 16 संस्कारापैकी अंत्येष्टी हे 16वा शेवटचा संस्कार आहे. आणि माणसाच्या जीवनामध्ये हा 16 एकदाच येत असतो महाराज. मनुष्याशी पर्वकाळ, जन्मात जोडी एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. म्हणून वडिलांच्या महाराज अंत्येष्टीसाठी ज्यांनी शिकाळ धरले त्यांनी काळी पॅन्ट आतापर्यंत जी घातली असेल द्या सोडून, पण इथून पुढे आलेले तुमच्या नातेवाईक कुठे काही झालं ना तर काळ्या पॅन्टीवर कधी करायचं नाही. एक व्यक्ती गेली ना तर त्याचे वर्षामध्ये 48 श्राद्ध करावे लागतात. 48 श्राद्ध हे कोणी सांगितलं नाही. हनुमान मंदिरामध्ये आम्ही 3-4 वर्ष कथा केली, पण हे किचकट सांगत बसलो नाही, कारण का माझा स्वभाव आहे ज्या निमित्त कीर्तन आहे ते तिथं मांडायचं, उगं कुठलंही काही मांडायचं नाही. मला काल्याच्या कीर्तना बोलवा, मी काल्याचंच बोलत असतो महाराज. हां, तेरवीचे कीर्तन असलं तेरवीचंच, हे वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे वर्षश्राद्धाचंच बोलल, बाकीचं काही बोलायचं नाही. इथं उपदेश सांगावं लागतो. देहासाठी आपण आलो या गावाला, या देहासाठी काय करायचं एवढंच ऐकायचं या कीर्तनात, बाकी काय ऐकायचं नाही. आणि माझं कसं आहे बाबा, जिथं गेलं तसं पाणी तेरा रंग कैसा, हे सगळे हे भजनी मंडळाला सगळ्या माहीत आहे, आणि जवळपास लाठी करायला सगळ्याला माहीत आहे. मी महाराज असा माणूस आहे, जिथं गेलं तसा शूट होणार आहे. हां, आपल्याला महाराज काँग्रेसवाल्यानं कीर्तन दिलं, मी तिथं जाऊन अभंग घेत असतो, उभारीला हात, टेन्शन घ्यायचं नाही. मला BJP वाल्यानं बोलवलं, मी तिथं जात असतो ना अभंग घेत असतो, वचन ऐका कमळापती, बस ते खुश मी खुश तेही खुश. महाराज एखादा म्हणत असेल महाराज शिवसेनेनं बोलवलं तर सर तिथे गेले की मी अभंग घेत असतो, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे.
मशाला घेऊन राहणे मान फिरे मग आहे की नाही महाराज. आणि एखादा म्हणत असेल महाराज हे सगळे पक्ष गेले ना अपक्ष जर आला तर तिथं जाऊन घ्यायचा पांगुळ झालो देवा हात ना पाय तशा तसं महाराज. आता काय करता तेरवीची कीर्तन असलं की तेरवीचंच महाराज जीव जाणेपर्यंत 13 दिवसाची विधी एवढं सांगायचं असं. आता वर्ष श्राद्ध आहे पण तेरवीचं कीर्तन तुम्ही ऐकलं नाही. पण एक सांगतो तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ आहे का तुमच्याकडे? सांगू का हो का कंटाळा आलाय माता भगिनी? सांगू का? अहो काहीतरी म्हणा ना. सांगू का? हात वर करा बरं कोणाकोणा कीर्तन बंद करा वाटाले. ऐका मग आता या देहातून महाराज प्राण गेला ना तर वर्षामध्ये 48 पिंडदान करावे लागतात. सर ऐका सरचं नाव मला माहिती नाही. सरनं फोन केला होता पण आपलं जावाई आहेत अण्णाचे धोंडगे साहेब 48 पिंडदान करावे लागतात वर्षामध्ये. लक्षपूर्वक ऐका. ज्या ठिकाणी माणसाचा देह गेला ना तिथं पहिला पिंडदान करावा लागतो त्याचं नाव आहे शवदान पिंड. जिथं प्राण गेला तिथं पहिला पिंडदान आहे त्याचं नाव आहे शवदान पिंड. मनुष्य उचलायचा उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून बसवायचा. मग सगळे लोक आले आंघोळ घालायची. आंघोळ घातल्यानंतर ज्या ठिकाणी त्याची आरती असते ना आरती तिथून त्याच्या तिरडीपर्यंत रांगोळ्या काढल्या पाहिजे आणि गोमूत्र शिंपडलं पाहिजे. आणि त्याचं प्रेत उचलल्यानंतर तिथं दुसरा पिंडदान करावा लागतो त्याचं नाव आहे खेचरदान पिंड. तुम्ही पिंड मोजा 48 सांगायचे बरं बरोबर 4-4:30 पर्यंत संपत आहे. ऐका 48 पिंडदान. दुसरा कोणता पिंडदान? खेचरदान पिंडदान. उचलायचं चौकाच्या खांद्यावर घ्यायचं निघायचं. जिथं चौकात आल्यानंतर विसावा असतो विसावा त्याचं कारण काय मला सापडलं नाही. पुढचे मागं येतात 2 खांदेकरी याचे पुढे जातात ते काय मला माहिती नाही आता काय करतात ते. त्याचं कारण काय मला कळलं नाही. पण महाराज तिथं विसावा असतो त्या माणसासाठी. पण महाराज ते विसावा कशासाठी असतो माहिती आहे का? आतापर्यंत धनाच्या पाठीमागं लागला होता. आतापर्यंत धनाच्या पाठीमागं लागून 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 शेवटी तुझं निधन झालंय. आता तरी धनाला विसावा मिळाला पाहिजे म्हणून त्याला विसावा आहे. आणि जेवढं बांधले तेवढं सुद्धा काढून घेतात का नाही इकडे तुमच्याकडे? का तिथं बांधतात काढून घेतात. तिथं पिंडदान करावं लागतो त्याचं नाव आहे सीमा उल्लंघन पिंडदान. आणि मग तिथून निघायचं. जिथं आता अंत्येष्टी करायची ती जागा गोमूत्र गाईचं शेण टाकून पवित्र केली पाहिजे. लाकडं चंदनाचे ठेवले पाहिजे काहीतरी त्याच्यामध्ये नारळ असावं तूप असावं. आणि मग महाराज तिथं चौथा पिंडदान करावं तो शवदाह पिंडदान. कोणता झाला? शवदाह पिंडदान. आणि महाराज त्याला ज्यानं खांद्यावर घेतलेलं गाडगं आहे त्याने पाणी फिरत असताना तिथे एक 5वा पिंडदान करावा लागतो. आणि मग महाराज ज्यावेळेस राख सावडायची त्या ठिकाणी एक महाराज आहुती पिंडदान म्हणून एक तो करावा तो ते 6 पिंडदान करावे लागतात. आणि 10 दिवसामध्ये 10व्याच्या दिवशी जाऊन गंगेवर आपण पिंडदान करतो. ते 10 आणि हे 6 हे एकंदरीत झाले 16. विठ्ठल पहिले 16 ऐकले. 10 दिवसामध्ये 10 आणि हे पहिले झालेले 16 किती झाले? पहिले 6 आणि हे 10 हे 16 झाले. याला म्हणतात कनिष्ठ षोडशी पिंडदान. 10व्यापासून 13व्यापर्यंत करावे लागतात. ते गंगेवर आपण जाऊन करतो ना ते 13 पिंडदान तिथं करतात. आणि आपल्या वंश परंपरेमध्ये महाराज जे काही गोत्र गेलेले आहेत आपले पूर्वज गेलेले आहेत पूर्वज त्यांच्यासाठी 2-3 आज्यापर्यंत पंजापर्यंत देतात पिंडदान. तिथं करावे लागतात 16 पिंडदान. याला म्हणतात मध्यम षोडशी पिंडदान. हे पहिले झाले कनिष्ठ षोडशी पिंडदान. हे मध्यम षोडशी पिंडदान. ते 16 आणि हे 16 किती झाले? 34 32 हां 16 दोन्ही 32 हां 32 झाले. आता राहिले किती? 16 राहिले. आता ऐका जो व्यक्ती ज्या दिवशी गेलाय तिथून पुढं वर्षभर त्याच्या नावाने 1 महिन्याला मनुष्य जीव घालावा लागतो.
1 महिन्याला, त्याला श्राद्ध, मासिक श्राद्ध असं म्हणतात. मासिक श्राद्ध महिन्याला एक व्यक्ती जीव घालतात ना. 12 महिन्याचे किती झाले? 12 राहिले किती? 4. हे जसं मासिक पिंडदान आहे ना, तसं एक त्रैमासिक पिंडदान असतं महाराज. 3 महिन्याला एकदा. ज्या दिवशी व्यक्ती गेलाय 90 दिवस पूर्ण होण्याच्या आदल्या दिवशी तोच व्यक्ती आणणे आणि त्याला जीव घालणे. म्हणजेच 12 महिन्याची हे 4 आणि ते महिन्याचे 12. 12 आणि 4 16. पहिले 32 आणि हे 16 किती झाले? 48 झाले का? बरोबर चुकलं नाही की? हां, म्हणजे फिक्स पाठ केलेलं राईट आहे, पान चिटकलं नाही. आता आहे का, 48 पिंडदान झाले. आणि आजचा जो आहे वर्ष श्राद्ध, याला म्हणतात पूर्ण आहुती पिंडदान. आता ना आपला त्यांचा संबंध सुटला. आता त्यांचं महाराज वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी जीव वरून खाली येतो. ज्या दिवशी 13वी झाली त्या दिवसापासून वाटचाल करतो जीव. कुठेपर्यंत? धर्मनगरीपर्यंत जाण्यासाठी. आणि त्याला जायला 2 मार्ग आहेत. एक देवमार्ग, एक यममार्ग. यममार्ग दुःखप्रदम आणि देवमार्ग सुखप्रदम. देवमार्गाने जर गेला तर त्याला सुख आहे, समाधान आहे. आणि यममार्गाने जर गेला तर त्याला दुःख आहे, यातना आहे, संकट आहे. एका पाऊलाची वाट कोणा सांगावा बोबाट. दरमजल करत करत 1.5 तासात जाणारा आत्मा आता त्याला जायला 1 वर्ष लागतं. लोक आपल्याकडचे काही अंधश्रद्धा पद्धत आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी साहेब. आपले लोक काय करतात? सावडून आणतात, राख ठेवतात बाया आपल्या जुन्या, त्याला परत अशी पालती घालतात आणि सकाळी असं उघडून बघतात आणि काय ते तिथं असं काय ते दिसलं की लगेच काय म्हणतात? हे या जन्माला एवढं भारी आहे वय याचं. 2 दिवसात हिशेब होत असते व 70 वर्षाचा. असं कोणतं कॅम्प्युटर आहे महाराज? ह्यानं काय काय कुटाने केली वर्ष एवढ्या आयुष्यामध्ये. ते 13 दिवस नुसती फाईल बनायला लागते. आणि 13वीचं जेवण जेवलं निघाला ना तर पापा पुण्याचं गणित करून त्याला कोणत्या वाटेनं न्यायचं ते ठरवतात. त्याचं नाव आहे चित्रगुप्त आणि यमदूत. ते पुस्तक घेऊन राहतं महाराज. गावात कीर्तन होतं, कधीच जात नव्हतं. इकडं लिहा, निघाला इकडं महाराज. गावात अन्नदान होतं, गावात सप्ते व्हायचे, गावात अन्नदान व्हायचं, कधीच 5 रुपये सुद्धा दान दिले नाही. पहिली पंगत सोडली नाही, मग याला या साईडला टाका. असं करत करत वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी हा जीव धर्मनगरीत पोहोचतो. आणि मग धर्माच्या पुढे गेल्यानंतर तो निर्णय होतो, तो आजचा दिवस आहे. लक्षपूर्वक ऐका. या जीवाचे 3 भाग केले जातात. पहिला भाग आपल्या पूर्वजामध्ये विलीन केला जातो. दुसरा भाग देव आपल्यामध्ये विलीन करून घेतो, कारण का आपण देवाचे अंश आहोत. ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन हा मनुष्यष्टा इंद्रियाने प्रकृतिस्थानी करशती. दुसरा अंश देवामध्ये विलीन होतो आणि तिसरा अंश वर्ष श्राद्धाच्या दिवशी 12 ते 3 या वेळेमध्ये तो आत्मा खाली येतो. आणि खाली येऊन महाराज बघत असतो, माझी लेक, माझे पुतणे, माझे जावाई, माझे भाऊ, माझे मित्रमंडळी, माझे पाहुणे रावळे माझ्यासाठी आज काय करतात. ज्यांच्यासाठी उभं आयुष्य मी खर्च केलं ती व्यक्ती माझ्यासाठी काय करतायत. आज महाराज दिगंबरांना धर्मनगरीतून खाली आले आणि आज बघतात माझ्या धोंडगे जावयानी, माझ्या दोन्ही भावानी, माझ्या पुतण्यानी, माझ्या नातीने आणि माझ्या मुलासारख्या लेकीनं माझ्यासाठी असा महाराज दृष्ट लागेल असा कार्यक्रम ठेवला. महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कीर्तनकार, ज्ञानदान, अन्नदान आणि आज वडिलाविषयी असलेलं प्रेम व्यक्त करण्याची ही शेवटची वेळ आहे. म्हणून आज होईल तेवढं आईवडिलांच्या नावानं असं दान दिलं पाहिजे. लवकर त्यांना पोहोचतं महाराज, कारण का आज निर्णय होणार आहे उद्या आणि त्यांना पुण्य कमी पडू नये याच्यासाठी हे ज्ञानदान आहे, याच्यासाठी अन्नदान आहे. आणि ज्या काही लोकांना एक कीर्तन, अन्नदान, ज्ञानदान नको वाटतं ना, बघा तुम्ही काही माणसं म्हणतात कीर्तन ठेवायची काय गरज आहे, काही माणसं म्हणतात त्याची पुण्यतिथी काय करायची गरज आहे, वर्षश्राद्ध करायची काय गरज आहे. ध्यान ठेवा, ज्यांनी ज्यांनी हे ज्ञानदान केलं नाही आज त्यांच्या नावाने वित्तदान, सुवर्णदान काही द्या, त्यांना ते पोचती होतं. आणि आज जर त्यांच्यासाठी जर आपण काही दान नाही दिलं तर त्या वंशामध्ये, त्याच कुळामध्ये अपंग, मतिमंद बुद्धी असलेले मुलं जन्माला येत असतात. हे त्या पूर्वजांचा त्या कुटुंबाला शाप मिळतो. आणि मग महाराज त्यांच्यासाठी जर आपण अन्नदान नाही केलं, ज्ञानदान नाही केलं, दान जर त्यांच्या नावाने जर नाही काही दिलं तर हा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला.
असे शिव्या देतात, शाप देतात. आणि मग महाराज असं जर ज्ञानदान केलं, अन्नदान केलं, आज उषाताईला त्या परिवाराला दिगंबरांनावरून महाराज इथं खाली आले. आज बघतात आज शिव मंदिरामध्ये एवढं सुंदर असं कीर्तन ठेवलं आहे. अन्नदानाचं काम केले माझ्या लेकीने, ज्ञानदानाचं काम केले माझ्या लेकीने. आयुष्यभर माझ्या डोळ्यात तर कधी पाणी येऊ दिलं नाही, पण आवरदेही कर्मातलं हे कर्म माझ्या लेकीनं, माझ्या परिवारानं माझ्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. ते सुखाने दोन्ही हात वर करून कुटुंबामध्ये सुख शांती आरोग्य लाभो असा आशीर्वाद देत असतात. आणि तो पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो, हे लक्षात ठेवत चला. आज उषाताईचा बाप गेला नसून महाराज कोणाचा मित्र गेलाय, कोणाचा काका गेलाय, तर कोणाचा मामा गेलाय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांची आठवण ही तेवत राहणार आहे. ते न विसरणारी व्यक्ती आहे. मला ज्यावेळेस सरनं ती क्लिप पाठवली महाराज, तर त्याच्यामध्ये मी असं ऐकलं महाराज, आपल्या आयुष्यामध्ये कधीच त्यांनी कोणाला त्रास दिलेला नाही, कधीच त्रास दिलेला नाही. आणि परमार्थाची कास त्यांनी सोडवलेली नाही. परमार्थाच्या जवळ निर्व्यसनी माणसं जगले पाहिजे. त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुण म्हणजे लोकांनी व्यसन करू नये. तर त्या क्लिपमध्ये मी ऐकलं महाराज, काय सुंदर त्यांनी बोललेलं आहे. भोकर तालुक्यामध्ये त्यांची ड्युटी होती. त्या गावाचं नाव मला माहिती नाही, लक्षात राहिलं नाही. नारवड, हां, ते गावाचं नाव काहीतरी मी तेवढं का लक्ष केलं नाही. नारवड या गावामध्ये महाराज त्यांची ड्युटी होती अण्णाची. तर तिथे महाराज ड्युटी करत असताना त्यांनी काय त्या गावकऱ्यांना प्रेम दिलंय. ज्यावेळेस महाराज हे तिथे ड्युटी समाप्त झाल्यानंतर ज्यावेळेस गावी आले, तर ते लोक महाराज काय जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं असेल अण्णांनी. तर त्या गावातले लोक साहेबांना भेटण्यासाठी, तर ते तिथले लोक यांच्या घरी यायचे आणि फोन करून भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची काळजी करायचे. अरे आपलं ड्युटी करत असताना त्या गावकऱ्याबरोबर महाराज एवढं प्रेमळ नातं निर्माण करणारी कोण असतील, तर त्यांचं नाव आहे वैकुंठवासी दिगंबरांना. त्यांचं नातं त्यांच्यासाठी एवढं महाराज महत्त्वाचं आहे. व्यसनी पोरं होऊ नये याच्यासाठी त्यांनी तरुण पिढीला जागरूकता कशी व्हावी, प्रेरणा त्यांच्या जीवनातली त्यांनी दिलेली आहे. हा इतिहास महाराज आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपण तर जीवन आपलं चांगलं कमवलंच, पण आपण जसं जीवन चांगलं जगतोय तसं प्रत्येकानं चांगलं जीवन जगावं हा उद्देश जर मनातून कोणाचा असेल, त्यांचं नाव आहे दिगंबरांना. या व्यक्तिमत्वाला आपण प्रत्येकजण डोळ्यापुढं ठेवणार आहोत. त्यांचे विचार, त्यांची विचार प्रणाली, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, परोपकार करण्याचा दृष्टिकोन, आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांची लेखसुद्धा महाराज. दुःख तर असतंच महाराज, मी पहिल्यांदाच बोललो. वडिलांचं दुःख गेल्यानंतर ज्यांचे वडील गेलेत त्यांना विचारा काय असतं. आणि त्यातल्या त्यात ताईचं नातं हे वेगळंच आहे. त्यांचं वडिलावरचं प्रेम आहेच, कारण का लेकीचं बापावर प्रेम असतंच महाराज, आणि बापाचं प्रेम लेकीवर असतंच. लहानाची मोठी तळहाताच्या फोडासारखं लेख करायची आणि दुसऱ्याच्या ताब्यात देणं ही सोपी गोष्ट नसते महाराज. आपण पाहतो कथेमध्ये कधी कधी मी वर्तन करतो महाराज, वर्णन करतो लेकीचं. कारण काय, या जगतामध्ये लेकीवर निस्वार्थपणे प्रेम करणारा फक्त एकच व्यक्ती असतो, त्याचं नाव बाप असतो. आता कोणाची लेक लग्नाला आली असेल, कोणाची लेक लग्नाला झाली असेल, कोणाची नांदायला गेली असेल, बघा तुम्ही प्रत्येक माता भगिनीत त्यांचा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही महाराज. कोणाचा बाप असेल, कोणाचा गेलेला असेल, पण ज्यावेळेस आपलं लग्न होतं ना, तर लग्नाच्या आदल्या दिवशी महाराज तो बाप त्या मांडवामध्ये उभा असतो ना, त्या प्रत्येकाच्या पाया पडलेला असतो. आचार्याच्या पाया पडलेला असतो, बँडवाल्याच्या पाया पडलेला असतो, माईकवाल्याच्या पाया पडतो, कॅमेरावाल्याच्या पाया पडतो. सगळ्यांच्या पाया पडून आपल्या लेकीचं हे सुवर्णाचा क्षण आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी आटापिटा केलेला असतो महाराज. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर मोटरसायकल फिरत असताना त्याला तहान लागली, तर 20 रुपयाची बाटलीसुद्धा घेऊन थंड पाणी पित नाही. विचार करत असतो तो बाप, हे 20 रुपये माझ्या लेकीच्या संसाराला लागतील, एवढा बारकाने विचार करतो तो बाप महाराज. आणि लग्न झालं ना, पोरीच्या डोसक्यावर अक्षदा पडल्या, तो सगळ्यात मोठा आनंद तो बापाला असतो महाराज. म्हणून कोणाच्या लग्नात गेलात ना, एखाद्या वेळ नवरदेवाला भेटा न भेटा,
एखाद्या वेळ नवरदेवाच्या बापाला भेटा न भेटा, पण त्या महाराज लग्नामध्ये गेल्यानंतर त्या पोरीच्या बापाला भेटल्याशिवाय राहू नका. कारण का हा दिवस बघण्यासाठी त्यानं उभं आयुष्य त्याच्यासाठी महाराज लावलेलं असतं पानाला. जवळ जाऊन त्याला म्हणा काय सुंदर जेवण झालं आणि काय सुंदर कार्यक्रम झाला. त्याच्या डोळ्याचं पारणं फिरतं महाराज. आणि अख्खा गाव तिथं जमा झालेला असतो. मी सांगत असतो महाराज, गावात कोणताही कार्यक्रम असू द्या, तो कार्यक्रम आहे म्हणून सांगावं लागतं, बोलवावं लागतं. पण गावात एक कार्यक्रम असतो, ज्यावेळी लेक नांदाय जाते ना, त्यावेळी अख्खं गाव तिथं न बोलवता हजर राहतं महाराज. आणि मग मात्र ती लेक बापाचं प्रेम पाहण्यासाठी अख्खं कुटुंब तिथं असतं महाराज. आणि ती आई जवळ असते आणि लेक आईच्या पाया पडते आणि आईला म्हणते, आई आजपासून सकाळची भाकर संध्याकाळी दे. आई सकाळची भाकर संध्याकाळी दे, पण माझ्या बाबाला उलटं बोलू नको, माझ्या अण्णाला उलटं बोलू नको आई. कारण का तुझे शब्द माझ्या बाबाला लागतात आणि माझे बाबा न जेवता मंदिरात निघून जातात. पण आई संध्याकाळी मी त्यांना जीव घालत होते आई, पण आता मी चालले, माझ्या बापाला उलट्या शब्दात बोलू नको. घर सोडताना सुद्धा बापाची चिंता करणारी लेक असते महाराज. भावाला म्हणत असते, दादा तुझ्या कॉलेजची फीस भरण्यासाठी ज्यावेळेस आपल्या वडिलाकडे पैसे नव्हते ना दादा, त्यावेळेस मात्र आपल्या बाबाने सावकाराच्या पाया पडला रे. सावकाराच्या पाया पडत असताना सावकाराने महाराज पैसे नाहीत म्हणून सांगितले. त्यावेळी तुझ्या कॉलेजची फीस भरण्यासाठी दाद्या, अरे आपल्या बाबाने सावकाराच्या जोड्या सगळं पाया पडल्या रे. एवढा बाप आपल्या कृपादृष्टी, एवढं प्रेम करणारा बाप आहे. त्या बापाला बीपीची गोळी आहे, शुगरची गोळी आहे. बापाला आठवण राहत नाही रे दादा, त्याला गोळीची आठवण करून दे. मंडळी अख्खं घर रडतं, अख्खं गाव जमा झालेलं असतं. आणि मग मात्र सगळेजण पाहतात, आता लेक बापाच्या गळ्याला पडणार आहे आणि बाप लेकीच्या गळ्याला पडणार आहे. जसे महाराज कसायाच्या दारात बांधलेली गाय सुटावी आणि आपल्या शेतकऱ्याच्या वाटेनं निघाली हंबरडा फोरत, तशी ती लेक महाराज येते आणि बापाच्या गळ्याला पडते, हंबरडा फोडून बोलते, बाबा मी चालले तुम्हाला सोडून. आजपासून बाबा तुमच्या तब्येतीची काळजी तुम्हीच घ्या बाबा. तुमची बीपी आहे, तुमची शुगर आहे बाबा, पण तुम्ही गोळीकडे लक्ष देत नाहीत बाबा. आमच्यासाठी आम्हाला माहीत आहे बाबा, उन्हा रानात जाऊन आमच्यासाठी कष्ट घेतले बाबा, पण मी आज तुम्हाला सोडून चालले बाबा. तुमच्या तब्येतीची काळजी घेत चला. बेटी जब घर छोड़ती है सिर्फ और सिर्फ बाप की भला ही चाहती है. बापाची काळजी करणारी लेक असते दादा. एखादं पोरगा असू द्या, बाहेरून फिरतं आणि घरी आल्याला दप्तर टाकून देतं, जेवण करताना आपल्या रूममध्ये जाऊन झोपतं. पण महाराज त्या उलट पोरगी असते, बाप जोपर्यंत जेवत नाही आणि बापाला बोलल्याशिवाय जी झोपत नाही, तिचं नाव लेक असतं दादा, ध्यान ठेवा. आणि रात्री बाप लेकीला बोलल्याशिवाय झोपत नाही आणि लग्नाच्या दिवशी तो बाप आपला हातचा हरणी दुसऱ्याच्या ताब्यात देतो, गाडीमध्ये बसून पाठवतो. पण त्या माणसाला, त्या बापाला त्या लेकीच्या देखत रडता येत नाही मंडळी. आणि संध्याकाळी जेवायला बसला ना, मग मात्र ताटावर महाराज बसलेला बाप, त्याला साईडला आपली लेक दिसत नाही आणि लेकीची आठवण येते. तो बाप भरलेल्या ताटानं उठतो, एका रूममध्ये जातो, कडी लावून घेतो आणि आपल्या लेकीच्या आठवणीमध्ये उशीमध्ये तोंड घालून रडणारा तो बाप असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून एकदा या जिंदगीतला बाप गेला ना, पुन्हा मिळत नाही महाराज. एकदा गेले की मिळत नाही. पौर्णिमेला नाहीसा झालेला चंद्र तुम्हाला पुन्हा दिसेल, ढगाच्या आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल, पण एकदा काळाच्या आड गेलेला बाप पुन्हा तुम्हाला दिसत नाही. म्हणून आपला बाप जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत त्याची किंमत करत चला. एकदा बाप सोडून गेला, जगाचा आधार संपला महाराज. म्हणून बाप कसा आहे तर बाप नारळासारखा आहे. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटावरी आसू परी कना वाकला. घडीभर तू थांब जरा,
ऐक त्याची धापर लई अवघड है गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड है गड्या उमगाया बापर उमगाया बापर त्याच्या फाटक्या सदरेला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना मला कसं होत या कुणी अण्णा म्हणताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना म्हणून या जगतात जोपर्यंत बाप आहे जोपर्यंत आई आहे त्यांची सेवा करत राहा आणि एकदा जर बाप गेला एकदा आई गेली तर पुन्हा महाराज या जगतामध्ये प्रेम करणारा मिळत नाही। महाराज बघा मोदी साहेबाने जरी तुमच्या गालावरून हात फिरवला तरी तो तुम्हाला आनंद देणार नाही, पण आपला गरीब बाप असलेला त्या बापानं आपल्या गालावरून हात फिरू द्या तो सगळ्यात मोठा आनंद देणारा महाराज तो हात असतो। म्हणून आज उषाताईंच्या जीवनातला बाप गेला आहे, पण महाराज आपला बाप आपला वडील गेल्यानंतर वडिलाविषयी असलेलं प्रेम वडिलाविषयी असलेली श्रद्धा वडिलाविषयी असलेला महाराज हा किती आपुलकी आहे। एका ठिकाणीच सगळेजण येऊन असा गोड या ठिकाणी कार्यक्रम केला। या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान महादेव देव पांडुरंग परमात्मा देव हनुमंतराय देव आणि महाराज या परिवारामध्ये एक व्यक्ती त्यांना सोडून गेला आहे, पण देवा त्याच स्वरूपामध्ये त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्यांच्या मनातली इच्छा होती ती पूर्ण हो आणि त्यांना देवाने आपलंसं करून घेऊ। आजचं कीर्तन आजचं ज्ञानदान आजचं अन्नदान जेवढं काही आजच्या दिवसाचं पुण्य देवा आम्ही सगळेजण दिगंबर अण्णाच्या चरणी अर्पण करतोय आणि त्यांचा प्रवास त्यांचं सर्व महाराज जी काही त्यांची मनातली इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण हो आणि या परिवारासुद्धा सुख शांती आरोग्य लाभो एवढी भगवचरणी प्रार्थना करूया आणि या ठिकाणी वाणीला विराम देऊया। ज्ञानेश्वर